संरक्षण मंत्रालयानं काल 2,867 कोटी रुपयांच्या 2 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीनं एआयपी म्हणजेच एअर इंडिपेंडंट प्रपल्शन प्लगच्या निर्मितीसाठी आणि भारतीय पाणबुड्या आणि कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांचं जास्त वजनाच्या इलेक्ट्रॉनिक जलक्षेपणासोबत एकत्रीकरण करण्यासाठी हे करार करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत दोन्ही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या. एआयपी प्लगच्या निर्मितीसाठी सुमारे 1,990 कोटी रुपयांचा करार माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई यांच्यासोबत केला आहे. डीआरडीओनं विकसित केलेल्या जास्त वजनाच्या इलेक्ट्रॉनिक जलक्षेपणास्त्रांसोबत एकात्मीकरण करण्याचा करार सुमारे 877 कोटी रुपये खर्चून फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपसोबत केला आहे. एआयपी तंत्रज्ञान स्वदेशी विकसित केलं जात आहे. एआयपी प्लगचं उत्पादन आणि ते पाणबुड्यांशी जोडल्यानं पारंपरिक पाणबुड्यांची क्षमता वाढेल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळेल. यामुळे सुमारे 3 लाख मनुष्य दिवसांचा रोजगारही निर्माण होणार आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांची मारक क्षमताही लक्षणीय वाढणार आहे.